काही तुटून पडलेले काही द्राक्ष खाली पडलेले होते, जमा करून ठेवलेले होते. नीट लक्ष करा. एक माणूस द्राक्ष घ्यायला गेला आणि द्राक्ष घ्यायला गेल्याच्या नंतर त्याने विचारलं, दादा का ही द्राक्ष केवढ्याला दिली? विकणाऱ्याने सांगितलं, जो द्राक्षाचा गड आहे ते 70 रुपये किलो. म्हणले हे तुटून खाली पडले ते काय? त्याने सांगितलं, म्हणले हे 30 रुपये किलो. कळलं तुम्हाला? मला काय सांगायचं लक्षात आलं तुमच्या? जो गड आहे तो काय रुपये किलो आहे? 70 रुपये किलो. आणि जे तुटून बाजूला पडले ते काय किलो आहे? 30 रुपये किलो. त्याला विचारलं, म्हणे असं का? दोन्ही सारखे, दोन्ही द्राक्षेच आहेत, दोन्ही एकाच झाडाचे आहेत, एकाची 70 रुपये किलो किंमत आणि एकाची 30 रुपये. त्याने सांगितलं, तसं नाही, हे सगळे एकत्रित आहे, गड आहे, हे तुटून बाजूला पडले म्हणून यांची 30 रुपये किंमत आहे. विठाला 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 विठाला. हो, म्हणजे संघटित राहणं या काळामध्ये फार गरज आहे. पण आपलं दुर्दैव आहे, आपले लोक संघटित कधीच होत नाही आणि एकत्रित कधीच येत नाही. एखाद्यावर जर संकट आलं तर लोक म्हणतात, जाऊ द्या, फार माजलं होतं, होऊ द्या, त्याचं बरं झालं, असंच होऊ द्या, झाला त्रास तर होऊ द्या, त्याला माझं काय घेणं दे नाही. शेजाऱ्याचं जर घर पेटलं तर शेजारी म्हणतो, जाऊ द्या, पेटू द्या, त्याचंच पेटलं, बरं झालं, वाटोळ झालं त्याचं. अरे राजा, पण लक्षात ठेव, शेजाऱ्याचं पेटलंय, कधी वारं फिरलं, कधी तुझं पेट धरेल सांगता येत नाही, विजवायला जा पहिलं. लक्षात येतंय ना? माझं बोलणं समजून घेत जा तुम्ही, मी काय बोलतो ते. म्हणजे आपल्या एखाद्यावर संकट आलं तर सगळ्यांनी धावून जाणं गरजेचं आहे, एकमेकाला मदत करणं गरजेचं आहे. पण आपले लोक तसं करत नाही महाराज, लांबून मजा बघतात. पण भगवंतानी सगळ्यात पहिली संघटना स्थापित केली आणि भगवंतानी सांगितलं, एक काम करा, अरे कंसाला मारायचे, राक्षस मारायचे, तर संघटित होणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्या गोपाळांना घेतलं, खोड्या करतात आणि मग एक दिवस निघाले रस्त्याने. 12:30 वाजता गेले एका गवळणीच्या घरी. गेल्यानंतर भगवंताने सांगितलं, कोण कोण होतं? पेंद्या, सुदाम्या, श्रीदाम्या, बोबड्या, चतुर्या, वाकड्या, सगळे गोपाळ गेले महाराज. भगवान कृष्णजी म्हणाले, पेंद्या, काय देवा, डोळे झाका, डोळे झाका सगळ्यांनी. तुम्ही नका झाकू, तिथं भगवान म्हणाले त्यांना, डोळे झाका. पेंद्या जरा विचित्रच होतं. अरे कुठंही जाय, काय एक ना एक काय पण विचित्र राहतच बरं का. काही म्हणा तुम्ही, भेटतच कोण ना कोणतरी एखादं विचित्र. त्या सगळ्या गोपाळामध्ये ते पेंद्या एक विचित्रच होतं महाराज. आणि ते पेंद्याला भगवान म्हणाले, डोळे झाक. त्याने काय डोळे झाकलेच नाही, अर्धे डोळे उघडे ठेवले. म्हणले, हा काय करतो बघू. भगवंताने काय मंत्र म्हणले की महाराज सगळे गोपाळामध्ये निघून गेले. हे पेंद्या एकटंच अडकलं. भगवंताने सांगितलं, पेंद्या, तुला डोळे झाक म्हणलो ना रे. हो, झाक म्हणला, पण झाकले नाही मी. तुझंच ऐकायचं का सगळं? मग काय तूच शहाणा आहे का? तूच लय छान आहे काय? तुझं सगळं ऐकायचं काय? आता सगळी एका वयाची पोरं, देवाला सुद्धा महाराज कोणी घोडी करून बसायचं, कोणी त्याच्या संग डाव खेळायचं आणि कोणी महाराज त्याच्या कानाला बी धरायचं. कृष्ण कन्हैयाचं चुकीचं बोलतो का मी? बरोबरच आहे ना, कानाला धरायचं, कारण समवयस्कर होती सगळी. शेवटी भगवंताने त्याला मध्ये घेतलं, चोरी केली, दही दूध खाल्लं. आणि भगवंत कोण्याही घरामध्ये चोरी करायला जात नव्हते. घर पाहुणी एकांताचे, नवविधा नवनीताचे. अरे भगवंत त्याच्याच घरात जातो ज्याचं अंतकरण नवविधा भक्तीने भरलेलं आहे. कुणाच्याही घरामध्ये जायला देव रिकाम आहे का? कुणाच्याही घरात जाऊन चोरी करायला रिकाम आहे का? नवविधा भक्ती त्याच्या अंतकरणात आहे. भगवंत एकांतात घर बघायचे, जायचे, चोरी वगैरे केली, परत बाहेर निघायचं. भगवंताने सांगितलं, पेंद्या, काय देवा, एक काम कर, डोळे झाकरे दादा. परत सांगितलं, परत याने तसंच केलं. काही लोकांना कितीही सांगा महाराज, ऐकतच नाहीत. कितीही सांगा तुम्ही, ऐकत नाही. कुत्र्याची शेपटी 6 महिने नळीत घातली पुन्हा काढली 6 महिन्याने, एकदम सरळ होते का? होत नाही. तसं काही कुत्र्याच्या शेपटीसारखे माणसं. त्याला तुम्ही भागवत राहू द्या, नाहीतर रामायण राहू द्या, नाहीतर रोज कीर्तन राहू द्या, त्याच्यात काही फरक पडत नाही महाराज. पेंद्याने परत डोळे झाकले नाही, अर्धे उघडे पडले, ते नेमकं खिडकीत अडकलं. भगवंत म्हणले, सांगून ऐकत नाही ना, आता ह्याची मजा करायची. भगवंताने एक दगड घेतला, गवळण झोपली, तिच्या अंगावर फेकला, गवळण जागी झाली, सगळे गेले पळून. आणि हे पेंद्या एकटंच खिडकीत अडकलं होतं. अर्ध म्हणजे कमरेपासून अर्धा भाग मध्ये होता आणि कमरेपासून बाहेरचा भाग पोरायकडे होता. आता चोर चोरी कराय आल्यावर आणि चोर भेटल्यावर काय तुम्ही त्याला शाल, श्रीफळ, बुका लावून सत्कार करतात का चोराचा? गवळण उठली, आधीच राग आलेला होता. लाटणं कळते का? लाटणं घेतलं, जर पेंद्याला मारलं महाराज, जर पेंद्याला मारलं, मी होतो तिथं म्हणून सांगतो बरं का तुम्हाला. जर मारलं त्याचं पार अंग सुजून गेलं, एवढं मारलं पेंद्याला. त्याला चलता येईना महाराज, चलता येईना. आणि मग दुसऱ्या दिवशी कृष्ण कन्हैयाला भेटलं. ते भगवान म्हणाले, चरतो का चोरी करायला? ते म्हणलं, आता नको, तुझ्या नादी ज्याने लागलं त्याचं तू वाटोळं केलंस बघ कृष्णा. कोणाचं?
अरे गवळणीने प्रेम केलं, त्यांना सोडून तू मथुरेला निघून गेला. नारदाने प्रेम केलं, त्याचं लग्न होऊ दिलं नाही. असे कितीतरी भक्त येतं. पांडवांनी प्रेम केलं, त्यांना राहायला घरच ठेवलं नाही. तू जंगलात राहावं लागलं 12 वर्ष. जो जो तुझ्या नादी लागला त्याचं तू ठिकाणा ठेवला नाही महाराज. बस त्याचं वाटोळं केलं. अरे मी तुझा मित्र आहे, मला मार खायला लागलं, आता तुझ्यासोबत येत नाही. ते तक्रार फार गोड आहे त्याची. ते काय म्हणतं, असाच एकदा गवळ्याच्या घरी लोणी चोराया गेलो रे, उठली गवळण मलाची धरलं, माझंच पेकाट मोडलं रे. कन्हैया म्हणाले, मी सांगितलं होतं ना मग डोळे झाक म्हणून, ऐकलं नाही ना. तो म्हणतो, असाच एकदा यमुनेच्या तेरी चेंडू खेळाया गेलो रे, सगळ्यांनी मिळून मलाची एकट्याला यमुनेत ढकलून दिलं रे. भगवान म्हणाले, मग सांगितलेलं तू का ऐकत नाही. अनेक प्रकारच्या खोड्या करतात महाराज. खोड्या करता करता यशोदा मैयाला प्रचिती आली आणि मग महाराज भगवान कृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये आता लहानाचे थोडे मोठे होतात. आणि गवळणींना एवढं वेळ लागलं की भगवंताला बघितल्यानंतर दुसरं काही सुचत नव्हतं. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम, धूधू गोधुली धूसरितांगम नृत्यति वेदांत सिद्धांत. आहा हो, वेदांत प्रतिपादित भगवान आज त्या गोपिकांच्या अंगणामध्ये, चिखलामध्ये, शेणामध्ये महाराज खेळताना बघितला. वेदांत प्रतिपादित भगवान गोकुळामध्ये गवळणीच्या अंगणामध्ये चिखलात खेळताना बघितला. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच, कंठी धरिला कृष्णमणी. परिणाम काय झाला? भगवंत त्यांच्या जवळ आहे. खोड्या करतोय महाराज, नाचतोय त्यांच्या अंगणामध्ये. एक एक गवळण यायची आणि कन्हैयाला म्हणायची, कन्हैया थोडं नाचून दाखव ना. ऐका, फार गोड आहे. काय म्हणायची? थोडं नाचून दाखव ना. भगवंत म्हणायचे, सगळ्या जगाला नाचवणारा मी. कळतंय का बघा तुम्हाला? सगळ्या जगाला नाचवणारा मी आणि ह्या गोपिका मला 1 कप ताकावरती नाचवतात. काय भाग्य असेल या गोपिकांचं महाराज, केवढं पुण्य असेल. फार काही देत नव्हत्या. कृष्णा काय 1 कप ताक देते बघ, थोडा नाचून दाखव. कन्हैया महाराज सगळ्या ब्रह्मांडाला नाचवणारा देव, पण त्या गोपिकांच्या पुढे नाचायचा. कारण काय त्याचं कारण एकच आहे, याजसाठी वो केले नाना याग, याजसाठी वो केले ना, याजसाठी हो तेजे लाया, याजसाठी हो तेजी येला भोग, याजसाठी हो तेजी येला भोग, याजसाठी हो विषयाचा त्याग, याजसाठी हो विषयाचा का त्या गोपिकांच्या अंगणामध्ये तो 1 कप ताकावरती का नाचत होता? त्याचं कारण आहे, याजसाठी वो केले नाना याग, याजसाठी वो विषयाचा त्याग, याजसाठी हो जन्म जन्मांतरी याच्यासाठी सगळं सोडून दिलं. तेव्हा कुठं हा जवळ येतो आणि अंगणामध्ये नाचतोय, हे सामान्य गोष्ट नाही. गोपिकाला कन्हैयाची महाराज आता काय लागली? ओढ लागली. आणि मग आता भरिला उलंडवणी रिता करी घट, मिस पाणी असे गोविंदाची चट, चाले झडझडा ओसंतोनी वाट, पाये पाळतोनी उभा तोची नीट हो. भगवंताला बघितल्याशिवाय करमत नसायचं. आणि मग गोपिका काहीतरी निमित्त करून भगवंताला बघायला जायच्या, मोहित झाल्या होत्या. आणि मग काय करायचं? भगवान परमात्मा खोड्या करायची. शेवटी असं झालं की 1:15 वाजता सगळ्या गवळणी यशोदामाईकडे आल्या. यशोदे यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदामय्या म्हणाली. सगळ्या गोपिका अंगणात आल्या. मग गोपिका म्हणाल्या, यशोदे काय ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी समजून सांग. म्हणे काय झालं? अगं म्हणे वासरू काय सोडून देतो, परवा आमचा सासरा दारात झोपलेला होता, तो कुठून आला माहीत नाही, भला मोठा ताकाचा डायरा घेतला आणि त्याच्या डोक्यातच घातला. म्हणले देवाची कृपा, आमचं म्हातारं वाचलं, नाही तर बिगर तिकीट गंगासागरला गेलं असतं. घेऊन ये ताकाचा ओढेरा, फोडीला सैरा त्यावरी. महाराज ताकाचा डेरा फोडला त्याने. म्हणजे असं करतंय का? बरं ठीक आहे बघते त्याच्याकडे. दुसरी आली धावत, म्हणे गे बाई याने काय केली मात, मुखाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. पण हे पप्पी घेतंय हो. काय घेतंय? मुखाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. बरं तिसरी आली धावोनी, याने गे बाई काय केली करणी,
पतीची दाढी माझी बेनी, दोईची गाठ बांधूनी, गाठबाई कुणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा काना, कुटवरी सोसू धिंगाणा. यशोदा मैया म्हणली बर 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 ठीक आहे. दुसरी आली, तुझं काय ग? ती म्हणली आता काय सांगू तुम्हाला, काय नाही, आता काय सांगू तरी काय. ती म्हणली आता 1 वाजत आलाय, काहीच सांगू नको, तुझं बडबड बंद कर आता. बस झालं तुझी बडबड, फार झालं, 2 तास झालं ऐकून घेते मी, बंद कर. अगं माझंच एकट्याचं पोरग खोडकर आहे काय? तुमचे काय फार शाने आहेत काय? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे. म्हणा म्हणा गोकुळच्या नारी. पुढं म्हणू का? तुम्ही लपून याचा भोवरा, हा आळ घेता शारंधरा, तुम्ही 12 घरच्या, तुम्ही 12 गल्लीतल्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 जणीच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही सगळ्या 12च्या. असं यशोदा मैया म्हणाली. बरं तुम्ही माझ्या कृष्णाच्या मागं लागल्या, असं काय करताय? मग शेवटी महाराज काय झालं, यशोदा मैया म्हणाली आता याला इथं ठेवून चालत नाही, मग आता याला एक काम करावं. कुठं पाठवावं? म्हणले एक काम करा, उद्या जाई राणा, सवे घेऊन गोदना, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. वृंदावनी आले लबलाई, वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ, वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ, बाई ओ बाई. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, वेणू वाजविला दुसरे बाई ओ, बाई ओ बाई. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. वृंदावनी वेणू कौनाचा माय वाजे, बस पुच्छ पसरुनी मयूर विराजे. मज तुझं पाहता भासती यादव राजे हो. आहा हा. गाई घेतल्या, गोपाळ घेतले, वासर घेतले, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटू सोमेर मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटू सोमेर मदन गोपाल. क्या खाए गैया, क्या खाए ग्वाल, छोटू सोमेर मदन गोपाल. घास खावे गैया, दूध पीवे ग्वाल, छोटो सोमेर मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटू सोमेर मदन गोपाल. बस गेले, गाई चारल्या आणि मग मुरलीचा निनाद करायची कन्हैया झाडाखाली बसून. आणि गवळणी त्या मुरलीचा निनाद ऐकला, वेणूचा निनाद ऐकल्या की पागल होऊन जायच्या. ऐकूनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकूनी वेणूचा नाद. निघाली लगबग पाण्याला, रिकामा घेऊन या डेरा, गवळणी झाल्या गतिमंद, गवळणी झाल्या गतिमंद, ऐकुनी वेणूचा नाद. आहा वेणू, अरे ज्याच्या पुढे ब्रह्मानंद फिका पडतो त्याचं नाव आहे वेणू. जिथे ब्रह्मानंदही महाराज काम करत नाही त्याचं नाव आहे वेणू. वेणू ऐकला की महाराज एकदम मंत्रमुग्ध होऊन जायच्या. सांगू
वेणूचा निनाद ऐकल्यानंतर गायी स्तब्ध होत होत्या, वेणूचा निनाद ऐकल्यानंतर पक्षी स्तब्ध होत होते, वेणूचा निनाद ऐकल्याच्या नंतर जड असणाऱ्या वस्तूसुद्धा महाराज चेतन होत होत्या, आणि वेणूचा निनाद ऐकल्याच्या नंतर चेतन असणाऱ्या वस्तू जड होत होत्या. त्या वेणूचा परिणाम आहे. शेवटी एक दिवस काय झालं माहिती आहे, कृष्ण कन्हैया मुरली वाजवत होते, सगळ्या गोपिका जवळ आल्या आणि आल्यानंतर कन्हैयाला म्हणाल्या, काय म्हणाल्या, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले. जय हो. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, ओ बंसी बजाने वाले हो. मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले. बस कन्हैया हळूहळू मुरली वाजवा, जोरात वाजू नका. कन्हैया म्हणाले, ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर वाजवत नाही. आणि मग सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं, गाईला एकत्रित बसवलं, आणि मग गोपाळ म्हणाले, कन्हैया बस झालं आता, खेळ विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेचे तिरी, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, आहे का नाही. सगळे खेळ खेळले. आता म्हणले, देवा काय भूक लागली खांदेबार, पोटी भूक, काय खेळायाची सुख. सगळ्यांना एकत्रित केलं, आणि एकत्रित केल्याच्या नंतर परमात्म्याने सगळ्यांची शिदोरी एकत्रित केली. कोणची शिदोरी? भाकरी भाजी हे तर लौकिक रूपाने एकत्रित केलं, सगळ्याला जवळ घेतलं. पण भगवंताने सांगितलं होतं, काय माझी आहे तैसी पाय, नाही तरी घरा जाय. म्हणजे तुमच्यासारखी शिदोरी आमच्याकडे कुठून येईल? कोणची शिदोरी? हे देह एक प्रकारचं कर्म पिकवण्याचं साधन आहे. आणि भगवंताने काय केलं, प्रत्येकाच्या कर्माची शिदोरी आपल्या कर्मामध्ये मिसळून घेतली. म्हणजे काय झालं, कुणाचं पाप असेल, कुणाचं पुण्य असेल, कुणाचं कर्म वाईट असेल, कुणाचं चांगलं असेल, हे कर्माची शिदोरी भगवंताने काय केली, आपल्याजवळ घेतली. भगवंताला म्हणत होते गोपाळ, काय विठाला विठाला विठाला. ओ गोपाळ म्हणाले, देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. तुझ्या घोंगडीला षडगुण गोंडे आणि आमची घोंगडी मात्र 9 ठिकाणी फाटलेली का रे. आणि तुझ्यासारखा काला आम्हाला कसा करता येईल. भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोरा एकत्रित केल्या, काला केला. त्याचं वर्णन भगवान शुकाचार्य भागवतामध्ये करतात. बिभ्रद वेणू जिट्रळे पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानुन्मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वरदो हाससन्नर्व विस्वये स्वर्गे लोके मिषद बुभुजे यत्न बुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुमार विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार जय जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार, जय जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. वा. भगवंताने काला केला आणि तो काला भगवंताने आपल्या पुरता मर्यादित ठेवला नाही, तर ज्ञानोबारायाने तोच काला वाळवंटामध्ये केला. भगवंताने त्रेतायुगात केला, ज्ञानोबारायाने वाळवंटात केला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लहाया वाटी. आणि ज्ञानोबारायाने तो काला केला, आणि तोच काला तुकोबाराय म्हणतात, आम्ही तो काला त्यांना देणार आहोत. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कुणाला? जी निके वैष्णव आहेत त्यांना. काला कुणालाही भेटत नाही. कपडे पांढरे घातले म्हणजे काला भेटत नाही.
लई मोठा गंध लावला म्हणजे काला भेटत नाही. फार टाईट इस्त्रीचे कपडे, काही काही माणसाच्या अंगावर टाईट इस्त्रीचे कपडे, ऐकताय ना, काही काही माणसाच्या अंगावर टाईट इस्त्रीचे कपडे, महाग 1000 लपडे, नुसते कपडेच टाईट महाराज अंगावर, बाकीच्या सगळ्या भानगडी जीवनामध्ये. कपडे पांढरे घातले म्हणजे काला भेटत नाही, फार मोठा गंध लावला म्हणजे काना भेटत नाही. त्याच्यासाठी निके वैष्णव व्हावं लागतं. वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाने रे. वैष्णवांची लक्षणं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितले. महाराज काय लक्षणं सांगितले ज्ञानोबरायांनी, फार गोड लक्षणं सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. अरे परदुःखे उपकार करे जो मन अभिमानन आने रे. ज्ञानोबराय त्याचंच ज्ञानोबरायांच्याच ओव्यांचा अर्थ त्यांनी अभंगात दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात, पायी काटा नीटे तै व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढला चिनी. हे ज्ञानोबरायांचे ओवे आहेत, फार सुंदर ओवे आहेत. वैष्णव कुणाला म्हणतात? जो 20 आणि 9 व्रताचा अवलंबन करतो त्याला वैष्णव म्हणतात. आणि त्यातही नुसते अवडंबर करणारी वैष्णव नाही, तर निके वैष्णव. वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रम म्हणले देवता काला घ्यायला आले तर देवतांचा अधिकार नाही. वाकुलिया ब्रह्माधिका उत्तम लोका दाखवू, कारण त्यांचा अधिकार नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम. आणि या जगतामध्ये, या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात मोठे जर वीर कोण असतील तर तुकोबाराय म्हणतात ते आम्ही आणि संत आहोत. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम. भगवंत काला त्याला देतो ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं बुद्धी पवित्र आहे आणि ज्याच्याकडून काही ना काहीतरी सेवा घडते आहे, अशांनाच भगवंत काला देतो. काला म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता, शेवटचं टोक जीवनाचं म्हणजे काला आहे. आणि तो परमात्म्याने आपल्यावरती कृपा करावी आणि आपल्याला भगवंताची अनुभूती यावी अशी आपण भगवान सिद्धेश्वराचरणी प्रार्थना करायची आहे. गेले 7 दिवस आपण सेवा केलेलीच आहे, त्या सेवेचं फळ म्हणून भगवंत आपल्याला आज प्रसाद देणार आहे. प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये मिळावी, आपलं जीवन सुखी व्हावं, समृद्धीचं व्हावं अशी परमात्म्याचरणी प्रार्थना करायची आहे. आणि याच ठिकाणी थांबायचं आहे. पुरुष एकदा आपल्या सर्वांच्या चरणी माता विनम्र. सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद. आपण एवढा मोठा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न केला. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर झालं चाल म्हणायचे का नको? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. शिंके लांबविले दुरे होतो दिगाचे मी बरी, तुम्ही वारे दोही कळे मुख पसरुनी कळे, अवाहा तिच्या धारा करे रोहीच्या तुमरा, देवारे दोही कडे मुख पसरुनी कळे, तुका म्हणे हाती तुका आणि करुणे नेका, देवारे दोही कडे मुख पसरुनी कळे, कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैतोळीचा संभ्रम, बोलिया ब्रह्मादिका लोकांचा वाटू एकमेका वैतोळीचा संभ्रम, काला वाटू एकमेका वैतोळीचा संभ्रम, मंडळी आम्ही बळी वीर गाडी, काला वाटू एकमेका वैतोळीचा संभ्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. पूर्णेले कुरे बेडे वाकुडे उत्तरे नाही विचारी करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज आज करुणी आरती चक्रपाणी वाढी आज पुरले नवस धन्य काळ
हा